नमस्कार मित्रांनो, समजा तुम्ही एका मॉलमध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला एक मस्त गॅजेट किंवा एक सुंदर साडी आवडली ज्याची किंमत 10,000 रुपये आहे, पण तुमच्या बँक खात्यात फक्त 2,000 रुपये आहेत। अशा वेळी अचानक तुमच्या खिशातून एक जादुई प्लास्टिकचं कार्ड बाहेर येतं। तुम्ही ते स्वाईप करता आणि ती वस्तू तुमची होते। तुमच्या खात्यातून 1 रुपयाही कट होत नाही। ते कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड। पण हे क्रेडिट कार्ड खरंच फायद्याचं आहे की तोट्याचं हे आजही अनेकांना कळत नाही। म्हणूनच आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत की क्रेडिट कार्ड नक्की फायदेशीर आहे की धोकादायक। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की क्रेडिट कार्ड म्हणजे नक्की काय असतं। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बँक तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार आणि तुमच्या उत्पन्नानुसार ठराविक रक्कम उधार देते, ज्याला क्रेडिट लिमिट म्हणतात। तुम्ही महिनाभर या कार्डमधून पैसे खर्च करू शकता आणि साधारणपणे 40 ते 50 दिवसानंतर तुम्हाला या पैशाचं बिल भरावं लागतं। म्हणजेच आधी वापरा आणि नंतर पैसे द्या, अशा पद्धतीची ही सोय असते। यामुळेच आज कोट्यावधी लोक हे कार्ड वापरतात, कारण याचे अनेक मोठे फायदे आहेत। रात्री अपरात्री कधी वैद्यकीय आणीबाणी आली आणि हातात पैसे नसतील तर या कार्डचा नक्कीच फायदा होतो। शिवाय जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले तर तुमचा सिबिल स्कोअर सुधारतो, ज्यामुळे भविष्यात होम लोन किंवा कार लोन अगदी सहजासहजी मिळतं, कमी व्याजात मिळतं। याशिवाय प्रत्येक खरेदीवर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक, डिस्काउंट आणि महागड्या वस्तू व्याज न देता सोप्या हप्त्यावर खरेदी करण्याची म्हणजेच नो कॉस्ट EMI ची सुविधाही मिळते, ज्यामुळे आपले पैसे वाचू शकतात। पण नाण्याला जशा 2 बाजू असतात तसंच क्रेडिट कार्डचे धोकेही तितकेच मोठे आहेत। जर काळजी घेतली नाही तर हे कार्ड माणसाला आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करू शकतं। आपल्या खात्यात पैसे नसतानाही आपण खर्च करू शकतो या भावनेमुळे माणूस गरजेपेक्षा जास्त खर्च करतो आणि नको असलेल्या गोष्टीही खरेदी करू लागतो। जर तुम्ही वेळेवर बिल भरलं नाही तर बँका तुमच्यावर 36 ते 48% प्रतिवर्ष इतकं प्रचंड व्याज लावतात, जे कोणत्याही पर्सनल लोन पेक्षा जास्त असतं। अनेकदा बिलामध्ये किमान भरायची रक्कम म्हणजेच मिनिमम ड्यू अमाउंट असा एक छोटा आकडा असतो। लोकांना वाटतं एवढं भरलं की झालं, पण उरलेल्या रकमेवर बँक चक्रवाढ व्याज लावतं आणि माणूस कर्जाच्या चक्रव्यूहात ढकलला जातो। त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरावं की नाही हे पूर्णपणे आपण काय काळजी घेतो यावर अवलंबून असतं। क्रेडिट कार्डवरून तेवढाच खर्च करा जेवढे तुमच्या खात्यात पैसे शिल्लक आहेत। बिलाची तारीख नेहमी लक्षात ठेवून टोटल ड्यू रक्कम वेळेवर आणि पूर्ण भरली पाहिजे। कधीही मिनिमम ड्यू भरण्याच्या ट्रॅपमध्ये अडकू नका। या कार्डचा वापर करून कधीही ATM मधून रोख पैसे काढू नयेत, कारण त्यावर पहिल्या दिवसापासूनच प्रचंड चार्जेस लागतात। थोडक्यात सांगायचं झालं तर क्रेडिट कार्ड हे फायदेशीर आहे, पण आपण ते कसं वापरतो यावरती ते डिपेंड आहे। जर तुम्ही शिस्तबद्ध असाल तर क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी वरदान आहे, नाहीतर ते एक मोठं आर्थिक संकट ठरू शकतं। तुम्हाला काय वाटतं, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे का आणि तुमचा अनुभव कसा आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या चॅनलला सबस्क्राईब करा।